विश्वातील सर्वात गूढ गोष्ट कोणती असा प्रश्न जर कोणी विचारला असता तर कदाचित तो माणूस हसत म्हणाला असता, गूढ म्हणजे विश्व नव्हे, गूढ म्हणजे आपल्या विचारांची मर्यादा. विस्कटलेले केस, डोळ्यात बालसुलभ कुतूहल, चेहऱ्यावर हलकीशी निरागस स्मितरेषा आणि मनात अखंड विश्व. हा होता अल्बर्ट आइन्स्टाईन. जगाने त्यांना महान वैज्ञानिक म्हटले, प्रतिभेचा शिखर म्हटले, पण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा खरा गाभा होता साधेपणा, जिज्ञासा आणि अढळ विचार स्वातंत्र्य. अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं व्यक्तिमत्व समजून घ्यायचं असेल तर त्यांच्या शोधांपेक्षा त्यांच्या विचारांकडे पाहावं लागतं. ते लहानपणापासूनच शांत, अंतर्मुख आणि विचारात हरवलेले असत. इतर मुलं खेळण्यात रमली असताना ते एखाद्या साध्या कंपासकडे पाहून विचार करत बसत, ही सुई नेहमी उत्तर दिशेलाच का दाखवते? त्या छोट्याशा प्रश्नात त्यांच्या आयुष्याचा पाया दडला होता. त्यांच्या मनात प्रश्नांचा अखंड प्रवाह होता. त्यांना तयार उत्तरं कधीच समाधान देत नसत. एखादी गोष्ट अशीच आहे असं कुणी म्हटलं की त्यांना ते मान्यच नसे. ते विचारत, का, कसं, यामागे नियम कोणता? हाच स्वभाव पुढे जाऊन सापेक्षतावादासारख्या क्रांतिकारी सिद्धांताचा जन्म देणारा ठरला. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक विलक्षण वैशिष्ट्य होतं. ते कल्पनाशक्तीला ज्ञानापेक्षा अधिक महत्त्व देत. ते म्हणत, कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा मोठी असते, कारण ज्ञान मर्यादित असतं, पण कल्पना संपूर्ण विश्व व्यापू शकते. प्रकाशाच्या किरणावर बसून प्रवास करण्याची कल्पना त्यांनी मनात उभी केली आणि त्या विचारप्रयोगातून वेळ आणि अवकाश यांचं नातंच बदलून टाकले. त्यांच्या दृष्टीने विज्ञान म्हणजे कोरडी गणिती समीकरणं नव्हती. विज्ञान म्हणजे निसर्गाशी संवाद होता. ते चालता चालता विचार करत, शांतपणे बसून विश्वाच्या रचनेची कल्पना करत आणि अचानक एखादं समीकरण त्यांच्या मनात आकार घ्यायचं. आइन्स्टाईन अत्यंत साधे होते. प्रसिद्धी, सन्मान, पुरस्कार यांचा त्यांना मोह नव्हता. नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतरही त्यांचा स्वभाव तसाच राहिला. साधे कपडे, विस्कटलेले केस, औपचारिकतेचा तिटकारा हा बाह्य देखावा त्यांच्या अंतर्मनाचं प्रतिबिंब होता. ते अहंकारी नव्हते, उलट ते स्वतःबद्दल विनम्र होते. मी काही विशेष बुद्धिमान नाही, मी फक्त प्रश्नांवर जास्त वेळ विचार करतो, असं ते सहज म्हणत. त्यांच्या या वाक्यात त्यांच्या व्यक्तिमत्वाचं रहस्य दडलं आहे. प्रतिभा म्हणजे चमत्कार नव्हे, प्रतिभा म्हणजे चिकाटीने केलेला विचार. त्यांच्या आयुष्यात संघर्षही कमी नव्हते. शालेय जीवनात ते फारसे उजवे विद्यार्थी मानले जात नव्हते. कठोर शिस्त आणि पाठांतरावर आधारित शिक्षण पद्धती त्यांना आवडत नव्हती. शिक्षकांना ते हट्टी वाटत, पण प्रत्यक्षात ते स्वतंत्र विचारांचे होते. त्यांनी स्वतःच्या जिद्दीने अभ्यास केला, गणित आणि भौतिकशास्त्रात प्रभुत्व मिळवलं आणि जगाला नवा दृष्टिकोन दिला. त्यांच्या आयुष्यात असा काळही आला की त्यांना योग्य नोकरी मिळत नव्हती. ते पेटंट ऑफिसमध्ये काम करत होते आणि तिथेच त्यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे संशोधनपत्र लिहिले. परिस्थिती सामान्य होती, पण विचार असामान्य होते. आइन्स्टाईन यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांचा मानवतावादी दृष्टिकोन. ते फक्त विज्ञानात गुंतलेले नव्हते, त्यांना समाजाचीही काळजी होती. ते शांततेचे समर्थक होते, युद्धविरोधी होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अणुबॉम्बच्या संशोधनासंदर्भात त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना पत्र लिहिलं, कारण त्यांना भीती होती की नाझी जर्मनी आधी अण्वस्त्र तयार करेल. पण हिरोशिमा नागासाकीच्या विध्वंसानंतर त्यांना त्याबद्दल मनस्वी खंत वाटली. विज्ञानाची शक्ती किती भयानक ठरू शकते याची त्यांना जाणीव झाली. म्हणूनच ते पुढे जाऊन जागतिक शांततेसाठी आवाज उठवत राहिले. त्यांच्या दृष्टीने विज्ञान हे मानवतेसाठी असावं, विनाशासाठी नव्हे. त्यांना संगीताची विशेष आवड होती. व्हायोलिन त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता. ते म्हणत, जर मी वैज्ञानिक नसतो तर कदाचित संगीतकार झालो असतो. संगीत वाजवताना ते विचारांच्या नव्या जगात प्रवेश करत. त्यांच्या व्यक्तिमत्वात तर्क आणि कला यांचा सुंदर संगम होता. म्हणूनच त्यांचे विचार कोरडे वाटत नाहीत, त्यात एक काव्यात्मकता जाणवते. प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही ते अंतर्मुख राहिले. त्यांना प्रसिद्धीचा गोंगाट आवडत नसे. ते साध्या घरात राहत, साधं जीवन जगत. त्यांच्या दृष्टीने सहश म्हणजे पुरस्कार नव्हता, सहश म्हणजे सत्याचा शोध. ते आयुष्यभर शिकत राहिले. वृद्धावस्थेतही ते नवीन प्रश्नांवर विचार करत असत. त्यांची जिज्ञासा कधीच संपली नाही. आइन्स्टाईन यांचे व्यक्तिमत्व आपल्याला शिकवतं की मोठेपण बाह्य देखाव्यात नसतं, ते विचारांच्या खोलीत असतं. त्यांनी वेळ, अवकाश आणि गुरुत्वाकर्षणा यांचं नातं नव्याने समजावून सांगितलं. पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी माणसाला विचार करायला शिकवलं. त्यांनी दाखवून दिलं की जग बदलण्यासाठी असामान्य परिस्थितीची गरज नसते, असामान्य विचारांची गरज असते.
पेटंट ऑफिसमधील एक साधा कर्मचारीही विश्वाचा नकाशा बदलू शकतो जर त्याच्या मनात प्रश्न विचारण्याची हिंमत असेल. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सार असा की ते सदैव जिज्ञासू राहिले, सदैव विनम्र राहिले आणि सदैव मानवतेच्या बाजूने उभे राहिले. त्यांच्या केसांप्रमाणेच त्यांचे विचारही मुक्त होते, कोणत्याही चौकटीत न मावणारे. त्यांनी समीकरणांतून विश्व समजावलं, पण त्यांच्या आयुष्याने आपल्याला साधेपणाचं सौंदर्य शिकवलं. आजही जेव्हा आपण E=mc² हे समीकरण पाहतो तेव्हा त्यामागे उभा राहिलेला माणूस आठवतो. एक असा माणूस ज्याने कधीच विचार करणं थांबवलं नाही. आणि कदाचित म्हणूनच तो केवळ महान वैज्ञानिक नव्हे तर एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरतो. त्यांच्या आयुष्याची खरी शिकवण हीच आहे की जिज्ञासा जपा, कल्पनाशक्तीला पंख द्या आणि सत्याच्या शोधात नम्र रहा. कारण विश्व जिंकण्यापूर्वी मन जिंकणं अधिक महत्त्वाचं असतं. आणि ते अल्बर्ट आइन्स्टाईनने आपल्या व्यक्तिमत्वाने करून दाखवलं.